लोणंद येथे जुने डीएड कॉलेज शेजारी बेकायदेशीर वाळू व मुरुम उपसा, तहसीलदार कारवाई करतील का? लोणंद शहराच्या जुने डीएड कॉलेज शेजारी अज्ञात लोकांकडून या ठिकाणी बेसुमार वाळू व मुरुम उपसा गेल्या अनेक दिवस सुरू आहे. रात्री 1 वाजल्यापासून पहाटे 5 पर्यंत रात्रीत खेळ चाले याप्रमाणे होत आहे. त्यामुळे शासनाची लाखो रुपये रॉयल्टी बुडली जात आहे. या सर्व प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने सखोल चौकशी करून संबंधितवरती ठोस कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी बोलताना व्यक्त केली. विशाल क्रांती वृत्तसेवा, लोणंद. मी लोणंद रहिवासी महेश अप्पासाहेब शेळके, राहणार बिरोबस्ती, लोणंद. मी आत्ता जिथं उभा आहे ती आमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. त्या प्रॉपर्टीमध्ये पूर्वी एक धरण चालू होतं, त्याचं नाव आहे मांगढव. तर त्या मांगढवाला लागणारी जी जमीन आहे ती आमची प्रायव्हेट जमीन आहे. त्या जमिनीमध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने एक बंधाऱ्यासाठी एक ताल टाकलेली आहे आणि त्या आमच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये ते पाणी साठायचं. पण आता ह्या 5-6 वर्षामध्ये इथल्या वाळू माफियांनी, गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांनी त्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अवैधरित्या बिगर रॉयल्टी एवढं गौण खनिज उत्खनन केलं आहे की आमची जी शेजारची वहिवाटीची रानं आहेत की ज्याच्यामध्ये आम्ही शेती करतो, त्या क्षेत्रातली माती वाहून येते का काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वारंवार सांगून, तक्रार करून, समज देऊन पण हे वाळू माफिया काय ऐकत नाही आहेत. त्यावेळेस मी मीडियावर थोडासा संवाद साधावा म्हटला म्हणून मी बोलतोय. याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर अगदी कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडेल इतकं गौण खनिज उत्खनन इथून केलेलं आहे. माझी एवढीच विनंती आहे, आता ह्या गौण खनिज उत्खननवाल्यांना समज देऊन ते ऐकत नसतील तर ते भविष्यात मला उद्या एखाद्या गाडी खाली घेतायत का हिथं आल्यानंतर मारतायत ही भीती वाटेल इथपर्यंत वातावरण त्यांनी टाईट केलेलं आहे. माझं असं मत आहे की एकदा माननीय तहसीलदारांनी येऊन स्वतः इथं पाहणी करावी आणि जे कोण हे उपसा करणारे आहेत, आम्ही त्यांची नावं बी आत्ता घ्यायला घाबरतोय अशी परिस्थिती आहे. पण त्यांनी तलाठ्यामार्फत, सर्कलमार्फत, साहेबांमार्फत चौकशी करावी आणि इथून ज्यांनी सरकारचा महसूल बुडवला आहे, ज्यांनी इथून गौण खनिज उत्खनन केलं आहे, त्यांना समज देऊन त्यांच्याकडून त्याची रॉयल्टी वसूल करावी. आमचं एवढंच म्हणणं आहे, नेहलंय हे नेहलंय, पण इथून पुढं तरी आमची इतर क्षेत्र आहेत ती वाचावी, एवढीच विनंती आहे. नमस्ते.